मुंबईत काल रात्री एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। एक व्यक्ती धावत्या कारच्या बोनेटवर असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। ही घटना वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घडल्याची माहिती मिळते। एक एर्टिगा कार हायवेवर वेगाने धावतीये आणि त्या कारच्या बोनेटवर एक व्यक्ती जीव मुठीत घेऊन बसल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण घटना मुंबईच्या विलेपार्ले परिसरातली आहे असं सध्या सांगितलं जातंय। तर मुंबईतली ही सगळी घटना आहे। रात्रीचा धक्कादायक प्रकार आहे। एक व्यक्ती धावत्या कारच्या बोनेटवर असल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि ही घटना वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घडल्याची माहिती मिळते। या सगळ्या संदर्भात आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहायचंय। नेमकं काय घडलेलं होतं याची स्पष्टता अजून झालेली नाही। एक एर्टिगा कार हायवेवर वेगाने धावते आणि त्या कारच्या बोनेटवर एक व्यक्ती जीव मुठीत घेऊन बसल्याचं हे चित्र आहे। ही संपूर्ण घटना मुंबईच्या विलेपार्ले परिसरातली आहे। मात्र ती व्यक्ती अशा स्वरूपात का नेमकी बसलीये हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही। अधिकची माहिती जाणून घेऊयात। भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहेत। भाग्यश्री, ही कालची घटना आहे, विलेपार्ले परिसरातली आहे। व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। नेमकं काय घडलेलं होतं या ठिकाणी? ऋतुजा, असं सांगितलं जातंय की दोन कार ड्रायव्हरांमध्ये कशावरनं तरी तीव्र वाद झाला आणि हा वाद इतका वाढला की एर्टिगा चालवणारा जो ड्रायव्हर आहे तो संतापात समोर उभे असलेल्या जो दुसऱ्या ड्रायव्हरला चिरडण्याचा प्रयत्न करू लागला। मात्र त्याच वेळेला त्या ड्रायव्हरने प्रसंगवधान दाखवत जमिनीवर उभा असताना तो कारच्या बोनेटवर कसा बसा चढला आणि त्यानंतर तो हृदयद्रावक दृश्याला एका बाईक स्वाराने हे सगळं मोबाईलमध्ये कैद केलेलं आहे। आपण बघू शकतो त्या व्हिडिओमध्ये। विशेष म्हणजे जेव्हा तो बोनेटवर चढला व्यक्ती, त्याच्यानंतर सुद्धा तो जो कार चालक होता तो कुठल्याही परिस्थितीत वेग कमी करायला तयार नव्हता। तो सातत्याने त्या गाडीचा वेग जो आहे तो वाढवत राहिलेला पाहायला मिळतोय आणि ती बोनेटवर जी चढलेली व्यक्ती आहे तो स्वतः कसा बसता स्वतःचा प्राण सांभाळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय। पण या प्रकरणी एर्टिगा कार चालक जे आहेत भीमकुमार महतो यांच्या विरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती सुरू आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर एका ड्रायव्हरनं दुसऱ्या ड्रायव्हरला अक्षरशः चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे। हाच व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि या संपूर्ण प्रकारामध्ये सध्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि या दोन्ही ड्रायव्हरची आता चौकशी सुद्धा केली जाणार आहे।